हाय नमस्कार, शुभ सायंकाळ सर्वांना. कारण ना मी उद्या जाणार आहे फिरायला. तर उद्या सकाळी मला व्हिडिओ बनवता येणार नाही. मी उद्या लवकर जाणार आहे फिरायला, म्हणून आता हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणून तुम्हाला शुभ सायंकाळ म्हणत आहे बरं का. तर काय झालेलं, माझे मिस्टर आजारी पडलेले. मिस्टर आजारी पडल्यानंतर ना मी त्यांना जिमला घेऊन जायचे. तर ना कसं असतं, आपण आपल्या नादात असतो. कसं म्हणजे आपण फक्त आपला पेशंट भला आणि आपण भलं असं आपलं असतं. म्हणजे माझं स्वतःचं होतं, बाकीच्यांचं मला माहीत नाही. माझं लक्ष फक्त माझ्या नवऱ्याकडं असायचं. म्हणजे त्यांना जिमला घेऊन जायचं, जिम झाली की त्यांना काहीतरी खाऊ घालायचं आणि घरी घेऊन यायचं. म्हणजे दररोज खायला घालत नव्हते, पण मी दररोज जिमला घेऊन जात होते. दररोज सकाळी उठायचं, घरातलं थोडं काम आवरायचं. आणि तेव्हा काय माझ्याकडं धुण्याची मशीन नव्हती, काय नव्हते. सगळं काम माझं मी करत होते. घरातली सगळी कामं मला करावी लागायची. मोठ्या मुलगीचं लग्न झालं होतं, तिला 2 मुलं. हो, 2 नाही, तिला 1 मुलगा होता आणि हिचं काही लग्न झालं नव्हतं. त्यामुळं मी त्यांना जिमला घेऊन जायचे. कोल्हापूरमध्ये उषा टॉकीज जवळ, म्हणजे कंदलगाव ते कोल्हापूर अंतर उषा टॉकीज म्हणजे रेल्वे स्टेशन जवळ, त्याच्या अलीकडचं स्टॉप. तिथं एक भारती काहीतरी आडनाव आता म्हणजे देणार नाही. तर तिथं मी त्यांना जिमला घेऊन जायचे. सकाळी घेऊन जायचे 10ला का काय, आणि दुपारी 1ला 1:30ला मी बसनी जाणार आणि बसनी येणार घेऊन. गाडी बिडी काय नाही, म्हणजे रिक्षा किंवा मोठी गाडी असलं काय नाही. लय हाल काढलेत मी, लय म्हणजे भयंकर हाल काढलेत मी. हां. आणि आता लोकांना गाडीशिवाय लोक बाथरूमला चालली तर गाडी, टॉयलेटला चाललं तर गाडी म्हणायची. अशी आता वेळ आलेली आहे माणसांची. हां, मग माणसं व्यायाम करत नाहीत ना, म्हणून हे माणसाचं म्हणजे फिरणंच बंद झालेलं आहे. हां, म्हणजे कुठंही चाललं तर गाडी. तर मी बघा मग घेऊन जायचे, तिथून घरी घेऊन यायचं. मग त्यांना खायला प्यायला घालायचं, असं माझं चालू होतं. म्हणजे ते तुम्हाला दुसरा विषय सांगायचा आहे. हे जे मी बाकीचे विषय तुम्हाला कधीतरी सांगत. आणि मग तिथं एक माणूस होता, तो का नाही दररोज लक्ष ठेवायचा. कोणतरी माणूस एक होता, तो काय करायचा, आमच्यावर लक्ष ठेवायचा. आणि मग त्यांनी काय केलं, एक दिवस त्यांनी मोठं धाडस केलं आणि मला काय म्हणला, हे बघा काकू, त्यांच्या कुणाचं तरी पाहुण्याचं तो सांगत होता. म्हणला माझ्या पाहुण्याच्या पण असं झालेलं आहे पॅरालिसिस, आणि त्यांनी ना असं असं औषध केलेलं आहे म्हणले, आणि तुम्ही तसं औषध करा मला म्हणला. आणि त्या औषधाने ना म्हणला बरं होते. मग त्यांनी बघा एवढं मला औषध सांगितलं, एवढं नारळ, खोबरेल तेल, वेलदोडे, हे असं भरपूर काय काय मला औषध त्यांनी सांगितलं. आणि त्याला मी 30-31 हजार रुपये बघा, 2011-12च्या दरम्यान तेवढं पैसे मी घातले आणि केलं बरं का मी तेल तयार. कारण कसं होतं, मला माझ्या नवऱ्याला बरं करायचं होतं, म्हणून मग मी ना ते औषध तयार केलं. पण त्या तेलाने काहीही उपयोग झाला नाही. तिथं एक फसले मी. काय फसले म्हणजे जाऊ दे, ते आता ते आपल्या नशिबात नव्हतं. आणि ते तेल मी तयार केलं, पण त्या तेलाने काही उपयोग झालेला नाही. आणि मग ते तेल झालं, ते चष्मा जरासं पुसला नाही का काय, त्यांनी मला जरा धुरकडे दिसायला लागलं. आणि मग ते तेलाचं झालं बघा. आणि मग काय झालं, एकदा दारावरती एक माणूस, मी कशी फसले ते तुम्हाला सांगते. मग एक दारावर एक माणूस येत होता नाही म्हणजे आला माणूस दारावरती. आणि मला मग काय म्हणला, तुमच्या घरामध्ये पॅरालिसिस झालेला माणूस म्हणजे व्यक्ती आहे ना. तर म्हणलं हो आहे म्हणलं. तर मला म्हणला बघा माझ्याकडे एक तेल आहे बघा, आणि ते तेल लावलं ना का लगेच माणूस बरं होते. माणसाची एक वेडी अशी असती की माणूस हे केलं तर बरं होईल, ते केलं तर बरं होईल. त्या प्रकारे माझं झालं होतं बघा. मग त्या माणसाने काय केलं, मला म्हणला एवढी अशी बरीच एवढी मोठी म्हणला बाटली आहे बरं का, आणि तेवढं लावलं की चांगलं होतं. तर तो काय म्हणला, एक अंडं जर जाळलं तर त्यापासून ना 1 थेंब तेल तयार होतं म्हणला तो माणूस. आणि म्हणला ते इचलकरंजीला मिळतं. तर मी म्हणलं बाई इचलकरंजीला कोण जायचं आणि कधी म्हणलं ते औषध आणायचं. म्हणलं पोरं तर कॉलेजला जातात, माझा पुतण्या होता, मी होते, आणि माझा मुलगा कुठं बाहेर गेलता का कॉलेजला कुठं तरी गेलता तो, आता नाही लक्षात माझ्या.
आणि शेजारची एक बाई होती. म्हणलं आता कोण जायचं नाही. आणि त्या माणसाने काय केलं, ती बाई काहीतरी बोलल आणि ती बाई आम्हाला काहीतरी सांगल म्हणल्यावर का नाही तिला तिथून घालवली. ती काहीतरी विचारायला लागली ना, त्यांनी तिथून घालवली त्या बाईला. मग पुतण्या माझा काय बोलणार नाही ना, तो म्हणला काय नानी हे करते म्हणल्यावर नानी बरोबरच करते म्हणला, नानी कशाला चुकीचं काय करेल, नानाला बरं करायचे म्हणल्यावर. आमच्या गावाकडं चुलता चुलतीला नाना नानी म्हणतात. आणि मग ती बाटली घेतली, नवऱ्याच्या हाताला लावलं. 6,000 रुपयाची बाटली घेतली मी, 6,000 रुपयाची. कारण एक अंड्याची किंमत, त्या तेलाची म्हणून ते 6,000 रुपयाची ती बाटली घेतली मी. आणि त्या बाटलीमध्ये अक्षरशः काकवी होती. इथं फसले का नाही, ते झालं. परत तुम्हाला सांगते, ते मनी लावतात बघा, ॲक्युप्रेशर ते सुद्धा केलं नवऱ्याचं मी. परत तुम्हाला सांगते, मॉलिसवाला लावला होता, मॉलिसवाला महिन्याला 9,000 रुपये मॉलिसवाला. आणि ओळखीचा गाववाला, पुण्याचा, आमच्या ओळखीचा, पाहुण्यातला तो मॉलिसवाला लावला होता. तुम्हाला सांगते, त्या मॉलिसवाल्यानं मला एवढं फसवलं. नाही का आता काय फसवलं, काय 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 आता मी काही म्हणतच नाही, त्याने मला फसवलं. जाऊ द्या मरू द्या तिकडं, ते नशीब असतं आपलं. शेवटी कसं असतं, आपलं नशीब असतं. आणि मग त्यांना तो पण आला का म्हणायचा पेट्रोलला पैसे द्या, असं करा तसं करा. मग द्यायचे पैसे होते, पैसे जवळ. मी काय म्हणायचे कुणीकडून तरी माझा नवरा बरा होईल म्हणून मी द्यायचे पैसे, म्हणायचे जाऊ दे तिकडं. व्यायाम घ्यायचा, तो तेल बिल लावायचा, लेप बीप काय असायचं ते लावायचा. पण काही फरक नाही पडला त्याच्यातून, काहीच नाही फरक पडला. बोलायला आलं नाही, काय नाही. फक्त म्हणजे सांगायचा उद्देश काय होता की मी एवढे त्यांच्यासाठी, ही अजून एवढंच आहे. फिरायला घेऊन जायचे त्यांना मी, सकाळी दुपारी 3-4 टाईम फिरायला घेऊन जायचे. वेळ मोकळा भेटला का जा फिरायला. ती एक यारी माहिती का तुम्हाला, यारी, ती पाणी वडायची यारी असती बघा तसली. मग ती यारी अशी मध्ये हुकाला अडकवलेली, मग एक हात त्यांचा त्या यारीला बांधायचा, एका हाताने आपण ती दोरी वडायची. असं लय केलं मी, भरपूर केलं त्यांच्यासाठी मी. असं म्हणजे सांगायचा एक उद्देश होता की काय माणसाला कशी माणसं भेटतात, कोण चांगलं भेटतं, कोण कसं भेटतं, हे तुम्हाला मला सांगायचं आहे, दुसरं काही नाही. असतात काय माणसं आपल्याला फसवणारी, काय चांगली असतात. आता त्याच्यातून त्यांचा एकाने केला असेल फायदा, एका दोघांनी, पण जाऊ द्या मरू द्या. जे माझ्या नशिबात नव्हतं त्याच्याबद्दल नाही मी विचार करत. जे झालं ते झालं, आता होऊन गेलं म्हणायचं. फक्त एक अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते, मला आलेला अनुभव तो तुम्हाला मी सांगते. मग कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर ठेवायचं नाही, हे आपल्यावर अवलंबून असतं. ना आपण कसं असतं, आपला माणूस आजारी आहे म्हणलं, आपण कुणी म्हणलं बाई ते उचलून ती थापटी मार तुझ्या नवऱ्याला बरं वाटून, तर ते सुद्धा मी केलं असतं, तेही मी केलं असतं माझ्या नवऱ्यासाठी. हां, तुम्हाला खरं सांगते. तर असं असतं. बाय सगळ्यांना. माझा व्हिडिओ कसा वाटला ती सांगायचाच, सांगा ना, तर नका सांगू मला, नाही म्हणजे काय, म्हणजे हा व्हिडिओ लय वेगळा व्हिडिओ आहे. चला बाय.